हाय फ्रेंड्स, अक्षय तृतीयेनिमित्ताच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज तुम्ही सुद्धा काही ना काही गोड पदार्थ करत असणार बरोबर. तसंच आज मी करते शेवयांची खीर. त्यासाठी सर्वप्रथम आपण त्याचे साहित्य बघूया. हे मी तूप घेतलेलं आहे 2 ते 3 चमचे. ही 1 वाटी मी शेवया घेतलेली आहे. तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर मी 1 वाटी साखर घेतली आहे. वेलची 10 ते 15 पाकळ्या घेतलेल्या आहेत मी. त्यानंतर 10 ते 12 मी बदाम घेतलेले आहेत आणि 10 काजू घेतलेले आहेत. तर आपण पहिलं मी इथे हा टोप तापत ठेवलेला आहे आणि इथे मी दूध तापवून घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण या टोपामध्ये तूप टाकणार आहोत. तर हे तूप गरम होते तोपर्यंत आपण थांबूया 2 मिनटं. तर तूप चांगलं तापलं आहे. आता आपण ही शेव त्यामध्ये टाकणार आहोत. तर आपण ही शेव व्यवस्थित हलवून घेणार आहोत. आता जेव्हा आपण शेव भाजतो तेव्हा कधीही आपण गॅस मोठा फ्लेम नाही ठेवायचा. मोठा फ्लेम ठेवल्याने शेव करपते. तर तुम्ही बारीक फ्लेम करून त्याला भाजून घ्यायची आधी. आपण त्याला ब्राऊन होईपर्यंत त्याला भाजून राहायचं आहे. तर तुम्ही बघू शकता ती मस्त अशी ब्राऊन होते हळूहळू. तर जशी ती ब्राऊन होते आपण त्यामध्ये एक सगळं आपण पदार्थ टाकणार आहोत. जसं मी पहिलं टाकते साखर 1 वाटी, आणि व्यवस्थित हलवून घेणार आहोत. साखर नंतर आपण टाकणार आहोत. तुम्हाला हवे तेवढे ड्रायफ्रुट्स तुम्ही घेऊ शकता. टाकते व्यवस्थित छान हलवून घेऊया. आता हे चांगलं फ्राय झालेलं आहे. त्यानंतर आपण थोडीशी यामध्ये वेलची टाकणार आहोत. मी वेलची आताही टाकणार आहे आणि त्यात जेव्हा ती होते खीर त्यावरही मी वेलची टाकणार आहे. त्याने एक छान फ्लेवर असा येतो खिरीला. आता आपण 2 मिनटं थांबूया आणि त्यानंतर आपण दूध यामध्ये टाकणार आहोत. खूप छान असा मस्त सुगंध आहे खिरीला. ते फ्राय झालेलं आहे. आता आपण यामध्ये दूध टाकणार आहोत. आता दूध टाकल्यानंतर आपण त्याला झाकण ठेवून घेऊया, ती शिजूया थोडीशी. हा मी अक्षय तृतीयेनिमित्त नैवेद्य दाखवते देवाला खिरीचा. आता खिरीमध्ये मी साधारण 1 लिटर दूध टाकलेलं आहे. तुमच्यावरती तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही दूध टाकू शकता. आता आपण याला झाकण ठेवून घेऊया. खीर अशी मस्त अशी झालेली आहे. आता आपण ही वेलची थोडी वरून टाकूया. खिरीचा असा मस्त घमघमाट सुटलेला आहे. मैत्रिणींनो, कशी झाली आहे मला नक्की सांगा. मी थोडंसं केसर टाकणार आहे. केसर ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असं तुम्ही टाकू शकता. आता माझ्याकडे होती म्हणून मी थोडीशी टाकली आहे. त्याने फ्लेवर छान येतो खिरीला. आता आपण याला गार्निश करूया. मी अशी गार्निश केलेली आहे खीर. नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.